नमस्कार. मी ज्योती जोशी लव्हाळी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे. आज मी 2 स्फुटं वाचणार आहेत आणि ही दोन्ही स्फुटं माझ्या काल आणि आजच्या दिवसाशी अगदी पूर्ण निगडीत आहेत. पहिल्याचं नाव आहे, आनंद अजूनही नाचतो आहे. आनंद अजूनही नाचतो आहे. माझी शेजारीण शारमेन. शारमेन याचा अर्थ आहे मोहिनी किंवा आनंद. माझी शेजारीण शारमेन, तिला घेऊन मी झुंबाच्या क्लासला चालले होते. गाडीत बसल्यावर मी तिला खूण केली पट्टा लावायची. ती पुटपुटली, नवरा सीट बेल्ट लाव असं नेहमी सांगतो, पण तरीही ती तशीच मख्ख बसली. मग शेवटी मी तिला पट्ट्यात बंदिस्त केलं. त्याचवेळी एका जाणीवेनी मला जखडलं. एकटी राहायला लागले तेव्हापासून स्वतंत्रपणे जगण्यासाठी मी बरीच बंधनं झुगारून टाकली होती. शारमीन जराशी अस्वस्थ झाली. गाडी सुरू झाली. शारमीन जराशी अस्वस्थ झाली. कारची खिडकी तिने खाली केली. म्हणून मी लगेच सगळे दरवाजे घट्ट बंद केले, अगदी चाइल्ड प्रूफ. भ्रमाच्या झटक्यात माझ्या नवऱ्याने भर हायवेवरती एकदा गाडीचं दार उघडलं होतं. ते मला आठवलं. इमारतीच्या प्रवेशद्वाराशी आल्यावर मी तिच्याशी दरवाजा उघडला, पण ती आत जायला घुटमळली. अनोळखी फाटा घेताना पायवाटेवर माझी पावलंही अशीच घुटमळतात. जावं की नाही या वाटेनी असं 100 वेळा मनात येतं. झुंबाच्या शिक्षिकेनं नाचायला सुरुवात केली. तिचा ताल, ठेका, पावलं सुरुवातीला सगळ्यांनाच कठीण वाटतो, पण शारमेनला त्याचं काहीच वाटलं नाही. तिनं स्वतःचा पदन्यास सुरू केला. आपण वेगळंच नृत्य करतोय याचं तिला भानही नव्हतं. लटिनो संगीताचे सूर तिच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य फुलवू लागले. नी ती हलकेच गिरक्या घेत घेत नाचू लागली. मुळात ती माझ्या मागे होती, पण नकळत पुढे गेली. आणि मग मागे वळून वळून मी आहे ना याची खात्री करू लागली. जसं लहान मूल आईला शोधतं तसंच. मध्येच माझ्या व इतरांच्या हद्दीत जाऊ लागली. पायात पाय अडकून पडू नये याची काळजी मला आता नाचवू लागली. एव्हाना तिचा अल्झायमर आता पूर्ण बोलका झाला होता. आम्ही सगळ्यांनी तिला सांभाळलं आणि तिच्या कलांनी आम्ही नाचत राहिलो. तिला चुचकारत परत जागेवर आणताना, ताल पकडताना मी गोंधळू लागले. माझी पावलं चुकू लागली. ती स्वतःच्या नादात रममाण होऊन नाचत होती, घुमत होती. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य, आनंद मात्र जराही कमी झाला नाही, मावळला तर नाहीच नाही. क्लास संपला. मी एका मैत्रिणीशी बोलायला क्षणभरच थांबले होते. वळले तर शारमीन दिसेना. कुठे गेली ही? तिला सुखरूप परत आणण्याची जबाबदारी मी घेतलेली होती ना. मी दरवाजाकडे धाव घेतली. बाहेर पार्किंग लॉटमध्ये ती ताटकळत उभी होती. म्हणाली, माझ्या नवऱ्याची वाट पाहतेय. तो येणार आहे ना मला न्यायला. माझ्याबरोबर ती आलेली होती हे ती विसरली. तो येणार आहे ना मला न्यायला.
माझे डोळे पाझरू लागले. लक्षात आलं, माझं सुप्त मनही असंच गुप्त झालेला माझा राया या पृथ्वीवरती परत परतेल का याची चातकासारखी वाट पाहत असतं. आता दुसरं वाचते, त्याचं नाव आहे जादूचा खेळ. फोन वाजतो आणि 2 जवळचे स्नेही गेल्याची एक भयानक वार्ता देतो. मन सुन्न होतं, सुन्न. विचार थिजतात. तेवढ्यात परत फोन खणखणतो. माझी आयरिश मैत्रीण, तिचा आवाज किणकिणतो. डायन, अगं किती दिवसांनी? आपण एकाच ग्रहावरती आहोत का गं? मी तिला पुसते. तिच्या मधाळ गप्पा सारं दुःख पुसून टाकतात. क्षणार्धात मला तरतरी येते. अशी ही मैत्रीची जादू. कालपासून मुसळधार पाऊस कोसळत असतो. खिडकीतून बाहेर नजर जाते तर लख्ख ऊन चमकत असतं. ही सुद्धा निसर्गाचीच जादू. मी त्या तिरमिरीत घराबाहेर पडते. अंगावर सूर्यकिरणांचे लोलक मिरवत पावलं झपाझपा पडू लागतात. काही दिवसांपूर्वीच झाडं सुकलेल्या फांद्यांनी हाडं दाखवित होती. मी आता सभोवती हिरवं किर्र रान घुमतंय. पक्ष्यांची सुरावट आहे. हरपलेल्या स्नेहांच्या आठवणी रानफुलासारख्या मनात विखरतात. लक्षात येतं, आता या वाटेवरची फुलं हळूहळू सुकायला लागलीत. लक्षात येतं, आता या वाटेवरची ही एक फुलं सुकायला लागलेत. 2 मैलांची रपेट करून मी घरी पोचते. दुपारी एका लग्नाला जायचं असतं आणि उद्या काल हरपलेल्या स्नेहाच्या शोकसभेला. मी लगबग तयारीला लागते. घड्याळाचे काटे अखंड गरगरत राहतात. कॅलेंडरची पानं फडफडतात. हा ऊन सावल्यांचा जादूटोणा झेलत मी जीवनाचा खेळ खेळत राहते. तुम्ही ऐकलत म्हणून धन्यवाद. आणि कॉमेंट करायला विसरू नका. परत भेटूच.